किडवाई चौक ते 12 इमाम चौक रस्त्याकरता केंद्र शासन प्रस्तुत राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत 2023-24 कालावधीमध्ये रुपये 63,98,363 रुपये निधी मंजूर होऊन रस्ता काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आलाय। सहाय्यक अभियंता रस्ते विभाग नगर अभियंता यांच्या चुकीमुळे 12 इमाम चौकातील तुरुंग परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। हे कळताच पुन्हा बनवलेल्या रस्त्याचं खोदकाम करण्यात आलंय। महानगरपालिकेचे कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानं कामाची दिरंगाई दिसून येते। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकच कामाची दोनदा निविदा काढली आहे। हा चमत्कार कृतीमुळे आरवी दयावान संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे हे 12 इमाम चौकातील रस्त्याचं भूमिपूजन करून निषेध नोंदवलाय। सोलापूर मधील बोंगळा कारभार हे याच वर्षीपासून नाही, अनेक वर्षापासून चालत आलेला हे महापालिकेचा बोंगळा कारभार या ठिकाणी दिसून येते। 12 इमाम चौकापासून किडवाई चौकापासून 12 इमाम चौकापर्यंत हे रस्ता बनवण्यासाठी यामध्ये 12 महिने पूर्ण गेले। त्याच पद्धतीने हे काम 10 दिवस झाले काम होऊन यासाठी 64 लाख रुपये निधी मंजूर होऊनही या अधिकारी एवढे दिवस झोपले होते का? याचं कुठलं नियोजन केलं नाही अधिकाऱ्यांनी। यामध्ये कुठलं नियोजन न करता रस्ता बनवण्याचं काम चालू झालं आणि रस्ता पूर्ण झाल्यावर त्यांना कळालं की खाली पाईपलाईन आहे नळाची, ती आता परत एकदा लाईन घालणं हे महत्त्वाचं आहे। मग एवढं पूर्ण प्रकार होतं करत असताना महापालिकेच्या सर्व कर्मचारी झोपले होते का? या स्मार्ट सिटीमधला हे VIP रस्ता आहे। या VIP रस्त्याचं आज या भूमिपूजनाच्या नावानं VIP रस्ता आम्ही आज या ठिकाणी नाव दिलेलं आहे। त्याच पद्धतीने जे ठेकेदार आहे, नगर अभियंत्याचे जे अधिकारी आहेत, त्यांची नवीन शक्कल आहे की रस्ता पूर्ण झाला, आता पाईपलाईन खाली आहे म्हणून ते पाईपलाईन करण्यासाठी हे रस्ता परत एकदा खोदलेले आहेत। हे रस्त्याच्या कामामध्ये इथं सिव्हिल हॉस्पिटल आहे, पुण्याचं जिल्हा न्यायालय आहे। गरीब लोक किंवा हॉस्पिटलला जात असताना जर ब्रेक फेल झाला, जर इतर रस्त्याच्या मध्ये जर खटला, जर ब्रेक फेल होऊन कुणाचा जर जीव गेला तर याला संबंधित याला आम्ही कुणाला दोषी मानू? महापालिकेने 10 दिवसाच्या अल्टिमेटमध्ये जर रस्ता जर पूर्ण नाही केला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महापालिकेमध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, असा मी शब्द या ठिकाणी देतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।